हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 61वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण जे शब्द बघणार आहोत ते एकदा रिवाइज करूया. ऑनवर्ड म्हणजे पुढे चालणारा, अपोनंट म्हणजे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी, ओरिएंटेशन म्हणजे ओळख किंवा दिशादर्शक, ऑर्नामेंट म्हणजे दागिना किंवा सजावटीची वस्तू, ऑर्थोडॉक्स म्हणजे परंपरागत किंवा जुन्या विचारांचा, आउटरेज म्हणजे प्रचंड संताप किंवा क्रूर कृती आणि ओव्हरव्ह्यू म्हणजे थोडक्यात आढावा किंवा सारांश. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण हे शब्द बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो. आजचा आपला पहिला शब्द आहे ऑनवर्ड म्हणजे पुढे चालणारा किंवा पुढील दिशेने. याचे समानार्थी शब्द बघूया. फॉरवर्ड म्हणजे पुढे किंवा पुढील दिशेने, पुढे जाणे किंवा प्रगती करणे. दुसरा शब्द अहेड म्हणजे आगाऊ किंवा पुढे असलेला, कुठल्या तरी ठिकाणापेक्षा पुढे असलेले. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. बॅकवर्ड म्हणजे मागे, मागे जाणारा, मागे जाणे किंवा प्रगती न होणे. दुसरा शब्द रिटर्न म्हणजे परतणे, पुन्हा मागे किंवा मूळ ठिकाणी जाणे. याचे उदाहरण बघूया. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड आय विल वेक अप अर्ली. उद्यापासून मी लवकर उठायला सुरुवात करणार आहे. नेक्स्ट वर्ड अपोनंट म्हणजे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी. याचे समानार्थी शब्द बघूया. रायव्हल म्हणजे प्रतिस्पर्धी, एकाच गोष्टीसाठी स्पर्धा करणारा दुसरा व्यक्ती किंवा गट. दुसरा शब्द ॲडव्हर्सरी म्हणजे शत्रू किंवा विरोधक, लढाई, वाद किंवा स्पर्धेत समोर असणारा विरोधक. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अलाय म्हणजे मित्र किंवा सहयोगी, सहकार्य करणारा किंवा तुमच्या बाजूने असणारा व्यक्ती किंवा गट. दुसरा शब्द सपोर्टर म्हणजे समर्थक किंवा पाठीराखा, तुमच्या विचारांना किंवा कृतीला पाठिंबा देणारा. याचे उदाहरण बघूया. द अपोनंट प्लेड स्किलफुली इन द चेस मॅच. शतरंजच्या सामन्यात विरोधकाने कौशल्याने खेळ केला. नेक्स्ट वर्ड ओरिएंटेशन म्हणजे ओळख, दिशादर्शन किंवा समायोजन. याचे समानार्थी शब्द बघूया. इंट्रोडक्शन म्हणजे परिचय किंवा ओळख करून देणे, एखाद्या व्यक्ती, विषय किंवा ठिकाणाची प्राथमिक माहिती देणे. दुसरा शब्द ॲडजस्टमेंट म्हणजे समायोजन किंवा जुळवून घेणे, नवीन परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची क्रिया. विरुद्धार्थी शब्द कन्फ्युजन म्हणजे गोंधळ किंवा संभ्रम, समज न होणे किंवा स्पष्टता नसणे. दुसरा शब्द डिसऑर्गनायझेशन म्हणजे अव्यवस्था, योजनाशून्य किंवा दिशाहीन स्थिती. याचे उदाहरण बघूया. द कंपनी अरेंज अन ओरिएंटेशन सेशन फॉर द न्यू एम्प्लॉईज. कंपनीने नवीन कर्मचाऱ्यांसाठी ओळख सत्राचे आयोजन केले. नेक्स्ट वर्ड ऑर्नामेंट म्हणजे दागिना किंवा सजावटीची वस्तू. समानार्थी शब्द ज्वेलरी म्हणजे दागिने, सोनं, चांदी किंवा इतर मौल्यवान धातूंपासून बनवलेले सौंदर्यवर्धक दागिने. दुसरा शब्द डेकोरेशन म्हणजे सजावट, एखादी वस्तू सुंदर करण्यासाठी केलेली सजावट किंवा वस्तू. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. प्लेननेस म्हणजे साधेपणा, कोणतीही सजावट नसलेली सरळ किंवा सादगी असलेली अवस्था. दुसरा शब्द अग्लीनेस म्हणजे कुरूपता किंवा अनाकर्षकता, सौंदर्याचा अभाव किंवा अनाकर्षक रूप. याचे उदाहरण बघूया. शी बॉट अ ब्युटिफुल ऑर्नामेंट फॉर द फेस्टिवल. तिने सणासाठी एक सुंदर दागिना खरेदी केला. नेक्स्ट वर्ड ऑर्थोडॉक्स म्हणजे परंपरागत, जुन्या विचारांचा किंवा सनातनी. याचे समानार्थी शब्द बघूया. कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत, सामान्यतः स्वीकारलेला किंवा पारंपरिक पद्धतीनुसार असलेला.
दुसरा शब्द ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक, जुन्या परंपरानुसार चालणारा किंवा टिकून असलेला. याचे विरुद्धार्थी शब्द मॉडर्न म्हणजे आधुनिक, नवीन विचार, शैली किंवा तंत्रज्ञान स्वीकारणारा. दुसरा शब्द अनऑर्थोडॉक्स म्हणजे अपरंपरागत किंवा रूढींपेक्षा वेगळा, परंपरेला न पाळणारा, वेगळ्या किंवा नवीन मार्गाने जाणारा. याचे उदाहरण हिज ऑर्थोडॉक्स व्ह्यूज ऑफन क्लॅश विथ द यंगर जनरेशन. त्याचे परंपरागत विचार तरुण पिढीशी अनेकदा भिडतात. नेक्स्ट वर आउटरेज म्हणजे प्रचंड संताप, क्रूर कृती किंवा संतापजनक घटना. याचे समानार्थी शब्द अँगर म्हणजे राग, रागवलेली किंवा चिडलेली भावना. दुसरा शब्द फ्युरी म्हणजे अत्यंत संताप, तीव्र आणि अनियंत्रित राग. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. काम म्हणजे शांतता, शांत किंवा रागवलेली नसलेली अवस्था. दुसरा शब्द अप्रुव्हल म्हणजे मान्यता किंवा संमती, एखाद्या गोष्टीला मान्यता देणे किंवा सहमती दर्शवणे. याचे उदाहरण बघूया. द न्यू लॉ कॉज पब्लिक आउटरीच अक्रॉस द कंट्री. नवीन कायद्यामुळे देशभर जनतेमध्ये प्रचंड संताप पसरला. नेक्स्ट वन ओव्हरव्ह्यू म्हणजे थोडक्यात आढावा किंवा सारांश. याचे समानार्थी शब्द बघूया. समरी म्हणजे सारांश किंवा संक्षेप, संपूर्ण माहितीचे थोडक्यात रूप. दुसरा शब्द आउटलाईन म्हणजे ढोबळ रूपरेषा, मुख्य मुद्दे किंवा संकल्पनेचे थोडक्यात वर्णन. विरुद्धार्थी शब्द बघूया. डिटेल म्हणजे तपशील किंवा बारकावे, एखाद्या गोष्टीबद्दलची सविस्तर माहिती. दुसरा शब्द स्पेसिफिक्स म्हणजे ठराविक तपशील, विशिष्ट व सूक्ष्म माहिती. याचे उदाहरण बघूया. द मॅनेजर गेव अन ओव्हरव्ह्यू ऑफ द कंपनीज इयरली परफॉर्मन्स. व्यवस्थापकांनी कंपनीच्या वार्षिक कामगिरीचा थोडक्यात आढावा दिला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.